आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता सजातीय करणींवरील क्रिया हा भाग आपण पाहूया. पहा, आता यामध्ये आपण कोणकोणत्या क्रिया आहेत, तर यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या क्रिया आपल्याला सजातीय करणींवर करता येतात. आता उदाहरण दिलेलं आहे 7 वर्गमुळात 3 अधिक 29 वर्गमुळात 3 असं दिलेलं आहे. आता याची उकल म्हणजे उत्तर काय आहे पहा. इथं काय करावं लागेल आपल्याला, त्यांचं करणीस्थ येते लक्षात. आता आता हे जे उदाहरण दिलेलं आहे 7 वर्गमुळात 3 अधिक 29 वर्गमुळात 3. आता ह्या दोन ज्या करणी दिलेल्या आहेत ह्या करणींची आपल्याला बेरीज करायची आहे. मग आता इथे दोन्हींची करणीस्थ आपण काय बघूया, तर इथं करणीस्थ 3 3 दिलेले आहेत, बरोबर. मग आता इथे काय करणार आपण, करणीस्थ कॉमन आहे तर इथे करणीस्थ कॉमन घेतला म्हणजे आपण काय केलं, 7 अधिक 29 कंसात लिहिले आणि बाहेर करणीस्थ आहे 3. मग यांची बेरीज जर केली तर 29 अधिक 6 झाले 36 वर्गमुळात 3. म्हणजे ह्या पद्धतीने ते त्याचं उत्तर आलेलं आहे. दुसरं उदाहरण आहे 7 वर्गमुळात 3 वजा 29 वर्गमुळात 3. आता इथं करणीस्थ समान आहे, मग आपण काय करणार, 7 वजा 29 कंसाबाहेर करणी 3. मग आता 7 मधनं 29 म्हणजे 29 मधनं 7 जर गेले तर उत्तर किती येतं, 22. पण मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे वजा 22 वर्गमुळात 3 हे झालं उत्तर. तिसरं इथे पहा, आता 3 दिलेले आहेत आपल्याला. 13 वर्गमुळात 8 अधिक हाफ वर्गमुळात 8 अधिक 5 वर्गमुळात 8. आता इथे करणीस्थ समान आहे, मग आपण काय करणार आहोत, 13 अधिक हाफ वजा 5 हे एका कंसामध्ये लिहून घेणार आहोत आणि कंसाच्या बाहेर वर्गमुळात 8 हे लिहिणार आहोत. ओके. मग आता यांची जर आपण बेरीज केली तर आता हे कंस सोडवायचं कसा, तर याचं उत्तर येणार आहे 13 दूने 26 अधिक 1 वजा किती येणार आहे, 10 येतील छेद 2 आणि हे कंसामध्ये आणि वर्गमुळात 8. तर यांची जर बेरीज केली तर किती आले, 26 आणि 1 27. 27 मधनं 10 गेले, राहिले 17 छेद 2 वर्गमुळात 8. आता या ठिकाणी पहा, या 8 ची जर फोड केली तर कशी होणार आहे, जर 8 ची फोड आपण केली तर 4 गुणिले 2. ओके, याची फोड केली तर काय होणार आहे, 4 गुणिले 2 म्हणजे 4 कोणाचा वर्ग आहे, तर 2 चा वर्ग आहे, म्हणून आपल्याला असं लिहिता येईल 17 छेद 2 गुणिले 2. ओके, म्हणजेच किती आलं उत्तर, हे 2 2 झाले कॅन्सल, म्हणून आपलं उत्तर आलं 17 वर्गमुळात 2. हे आपलं उत्तर असणार आहे 17 वर्गमुळात 2 हे आपलं उत्तर असेल. आता या पद्धतीने अजून एक उदाहरण दिलेलं आहे पुढचं. आता मी हे इरेज करतो थोडं इथे. आता इथे आपल्याला उदाहरण दिलेलं आहे पहा, 8 वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 20 वजा वर्गमुळात 125. आता या ठिकाणी 8 वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 20 गुणिले वजा वर्गमुळामध्ये 125. आता या ठिकाणी करणीस्थ जे आहेत ते वेगवेगळे आपल्याला दिसत आहेत.
बरोबर. मग आता करणीस आपल्याला जर वेगवेगळे दिसत आहेत तर आपल्याला ते समान करून घ्यावे लागतील. मग आपण काय करणार, आता इथे 5 आहे, प्रत्येकाची फोड करून बघूया आपण. मग आता इथे पहा, याची फोड काय होणार आहे, 20 जे आहेत याची फोड आपल्याला अशी करता येईल, 4 गुणिले 5, म्हणजे शेवटी किती येणार आहे, 2 वर्गमुळात 5. ओके. त्यानंतर 125 ची फोड आपल्याला अशी करता येईल, 125 बरोबर वर्गमुळामध्ये 25 गुणिले 5. मग 25 कोणाचा वर्ग आहे, 5चा. म्हणून याचं उत्तर येणार 5 वर्गमुळात 5. मग आपल्याला आता आपण 20च्या ऐवजी काय घेणार आहोत, 2 वर्गमुळात 5, आणि 125 च्या ऐवजी घेणार आहोत 5 वर्गमुळात 5. जी ही स्टेप इथे लिहिलेली आहे पहा. आता आपल्याला सगळ्या ज्या करणी आहेत किंवा दिलेल्या संख्या आहेत त्यांची करणीस्थ समान आहे. मग आता आपण काय करणार आहोत, करणीस्थ समान आहे. मग आता आपण 8 अधिक 2 वजा 5 आणि कंसाबाहेर वर्गमुळात 5. हे उत्तर किती येणार आहे, 8 आणि 2 10, 10 मधनं 5 गेले की 5 वर्गमुळात 5. हे झालं आपलं फायनल उत्तर. अशा पद्धतीने आपण ज्या करणी दिलेल्या आहेत त्या करणींची बेरीज आपण करू शकतो. ओके. इथे उदाहरणं दिलेली आहेत. त्यानंतर आता करणींचा गुणाकार कसा करायचा ते थोडक्यामध्ये आपण बघूया. आता करणींचा गुणाकार करताना इथे काय करायचं पहा, वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 42. मग आता आपण काय करणार, उकल म्हणजे उत्तर कसं काढायचं आहे, तर दोन्ही एकाच याच्यामध्ये घेतलेलं आहे. ओके. मग आता इथे काय केलं आपण, पहिली एकाच वर्गमुळाच्या चिन्हामध्ये लिहिणार आहोत, 7 गुणिले 42. आता आपल्याला 42 ची फोड करता येईल का, येईल. तर 7 सकून 42, म्हणजे आपण काय करणार, हे 7 आहे असे पहिले, त्याच्यानंतर 42 ची फोड काय करणार, 7 गुणिले 6. ओके. मग 7 गुणिले 7 म्हणजेच काय झाला, तो आपण ह्या पद्धतीनं 7 वर्गमुळात 6 ह्या पद्धतीने आपण लिहू शकतो. हे आपलं उत्तर झालं. ओके. या पद्धतीने आपण करणींचा गुणाकार करू शकतो. आणि आता या ठिकाणी ही जी संख्या आहे 7 वर्गमुळात 6 ही अपरिमेय संख्या आहे. त्यानंतर आता भागाकार कसा करायचा आहे करणींचा, वर्गमुळात 125 भागिले वर्गमुळात 5. उकल काय केलेली आहे पहा, भागायचंय त्याला डायरेक्ट, म्हणजे किती येणार आहे, 25. आता इथे 125 भागिले 5 म्हणजे भागिले म्हणजे छेद 5 आपण लिहिलेले, छेद वर्गमुळात 5. मग एकाच वर्गमुळाच्या चिन्हामध्ये घेतले. 5 जर 125 ला भाग गेला तर 25 म्हणजे वर्गमुळात 25 आले, आणि 25 हे कोणाचं वर्गमूळ आहे, तर 5चं. आलं लक्षात. आणि 5 ही परिमेय संख्या आहे. आता पुढचं उदाहरण पहा, उदाहरण 7. 50 वर्गमुळात 50 गुणिले 18. आता या ठिकाणी काय केलेलं आहे, 50 ची फोड केलेली आहे 25 गुणिले 2, आणि 18 ची फोड केलेली आहे 9 गुणिले 2. 25 कोणाचा वर्ग आहे, 5चा वर्ग आहे. किंवा 25 कोणाचं वर्गमूळ आहे, 5चं. म्हणून 5 वर्गमुळात 2 गुणिले हे 9 जो आहे, हा 9 कोणाचा वर्ग आहे, 3चा. म्हणून किंवा 9चं वर्गमूळ काय आहे, 3 आहे. म्हणून 3 वर्गमुळात 2. आता यांचा गुणाकार 3 गुणिले 5 कंसात आणि वर्गमुळात 2, म्हणजेच किती आले, सॉरी, वर्गमुळात 2 गुणिले 2 येणार ना, म्हणजे हे 2 राहतील, म्हणजे 15 गुणिले 2 बरोबर उत्तर 30 येणार. ओके. इथे हे उत्तर आलेलं आहे. ओके. त्यानंतर पुढचा भाग बघू.
आता करणींचे परिमेयकरण कसं करायचं ते आपण पाहणार आहोत. दोन करणींचा गुणाकार जर परिमेय संख्या येत असेल, दोन करणींचा गुणाकार जर परिमेय संख्या येत असेल, तर त्यापैकी कोणत्याही एका करणीस दुसऱ्या करणीची परिमेयकरण गुणक असं म्हटलं जातं. परत एकदा पहा. दोन करणींचा गुणाकार जर परिमेय संख्या येत असेल, तर त्यापैकी कोणत्याही एका करणीस दुसऱ्या करणीचा परिमेयकरण गुणक असं म्हणतात. आता उदाहरण कसं आहे ते पहा. वर्गमूळ 2 या करणीला वर्गमूळ 2 ने गुणले असता वर्गमुळात 2 गुणिले 2 बरोबर वर्गमुळात 4 आपल्याला मिळतात. पहा, आता इथे काय केलंय, आपल्याला गुणाकार करायचा आहे. कोणाचा करायचा आहे? वर्गमूळ 2 ही जी करणी आहे, या वर्गमूळ 2 करणीला वर्गमूळ 2 नच गुणायचं आहे. म्हणजेच यांचा जर गुणाकार आपण केला तर तो येणार आहे वर्गमुळात 4, म्हणजेच उत्तर आलं आपलं 2. आणि 2 ही जी संख्या आहे, ही संख्या परिमेय संख्या आहे. 2 ही संख्या परिमेय संख्या आहे. म्हणून वर्गमुळात 2 चा परिमेयकरण गुणक तोच आहे. म्हणजे कुठला? दुसरा, तो वर्गमुळात 2 आहे. आता दुसरं उदाहरण पहा. इथे वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 8 हा जर गुणाकार आपण केला तर कसा होणार आहे? वर्गमुळामध्ये 16 म्हणजे 4 ही परिमेय संख्या आहे. म्हणून वर्गमुळात 2 चा वर्गमुळात 8 हा परिमेयकरणाचा गुणक आहे. लक्षात ठेवा. म्हणजे इथं सांगितल्याप्रमाणे कोणत्याही एका करणी दुसऱ्या करणीचा परिमेयकरण गुणक असं म्हणतात. त्याच पद्धतीनं जर 8 वर्गमुळात 2 ही करणी सुद्धा वर्गमुळात 2 या करणीचा परिमेयकरण गुणक आहे. आलं लक्षात? हा, आता इथे त्याला कारण असं दिलेलं आहे पहा. वर्गमुळात 2 गुणिले 8 वर्गमुळात 2 बरोबर 8 वर्गमुळात 2 गुणिले 2 जर केलं तर त्याचं उत्तर येणार आहे 8 गुणिले 2 बरोबर 16. आणि 16 ही सुद्धा परिमेय संख्या आहे. आणि म्हणून 8 वर्गमुळात 2 ही करणी सुद्धा वर्गमुळात 2 करणीचं परिमेयकरण गुणक आहे. त्यानंतर आता इथे उदाहरण आपल्याला दिलेलं आहे पहा. वर्गमुळात 6 वर्गमुळात 16 त्यानंतर वर्गमुळात 50 हे वर्गमुळात 2 चे परिमेयकरण गुणक आहेत का ते आपल्याला पडताळा पाहायचा आहे. आता हे कसं पाहणार पडताळा? पहा. आता आपल्याला दिलेलं आहे वर्गमुळात 6. मग वर्गमुळात 6 याची फोड आपण करणार आहोत 3 गुणिले 2. आता याच्यापेक्षा जास्त फोड होऊ शकते का याची? नाही. मग आपल्याला काय आहे? परिमेयकरण गुणक आपल्याला यायला पाहिजे ना. पण इथे जे आहे मुळात वर्गमुळात 6 ही जी संख्या आहे ही अपरिमेय संख्या आहे. त्यामुळे तिचं परिमेयकरण गुणक वर्गमुळात 2 हा परिमेयकरण गुणक होणार नाही. मग याचं कसं होईल? वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळामध्ये 2 यांचा गुणाकार कोणती संख्या येणार आहे? यांचा गुणाकार आता ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर ती अपरिमेय संख्या येते. अपरिमेय संख्या येते, परिमेय संख्या येत नाही. म्हणून वर्गमुळात 2 हिचे परिमेय गुणक नाही हे आपल्याला सांगता येईल. त्यानंतर दुसरं उदाहरण जर आपण घेतलं, दुसरं उदाहरण आहे वर्गमुळामध्ये 16.
याच्यामध्ये वर्गमुळामध्ये जर 16 आहे तर आपण त्याची फोड असं करू शकतो. पहा इथे वर्गमुळामध्ये 16 म्हणजेच आपण त्याची फोड कशी करणार आहोत. आपण त्याची फोड समजा 4 गुणिले डायरेक्ट 4 गुणिले 4 करूया. किंवा आपल्याला माहिती आहे 16 कोणाचं वर्गमूळ आहे तर 16 हे 4चं वर्गमूळ आहे. 4 ही परिमेय संख्या आहे. पण आपल्याला इथे वर्गमुळात 2चं परिमेयकरण गुणक आहे का ते पाहायचंय. मग त्यासाठी आपल्याला फोड अशी करावी लागेल. पहा वर्गमुळात 16 गुणिले 8 गुणिले 2. ओके. मग इथे काय करावं लागेल आपल्याला 8 गुणिले 2. मग असं सेपरेट टाकू. वर्गमुळात 8 गुणिले वर्गमुळामध्ये 2. आता 8ची फोड आपण कशी करू शकतो तर वर्गमुळामध्ये 4 गुणिले 2 गुणिले वर्गमुळामध्ये 2. ओके. मग आता पुढे ह्याचा 4 कोणाचा वर्ग आहे 2चा. म्हणजे आपण 2 वर्गमुळामध्ये 2 गुणिले वर्गमुळामध्ये 2. आता हे 2 2 किती होणार आहेत म्हणजे 2 गुणिले 2 म्हणजेच उत्तर किती आलं 4. तर या ठिकाणी वर्गमुळात 2 जे आहे हा परिमेयकरण गुणक असणार आहे. पुढचा आहे 50. आता वर्गमुळामध्ये 50 हा वर्गमुळामध्ये 50 कसा करणार आहात तर त्याची फोड करायची आहे 25 गुणिले 2. मग जर 25 गुणिले 2 जर तुम्ही केलं तर काय होईल 25 गुणिले 2 जर हा तुम्ही फोड त्याची केली तर आपल्याला काय मिळेल पहा. इथे वर्गमुळामध्ये 50 बरोबर वर्गमुळामध्ये 25 गुणिले 2 म्हणजे किती झाले 25 कोणाचं वर्गमुळे 5चं गुणिले म्हणजेच 5 गुणिले वर्गमुळामध्ये 2. मग आहे का दोघांचा गुणाकार आता दोघांचा गुणाकार परिमेय संख्या येते का. इथे परिमेय संख्या आता किती येते पहा 5 वर्गमुळात 2 आलेली आहे आणि 5 वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे का तर ही परिमेय संख्या नाही. या पद्धतीनं बाकीची उदाहरणं तुम्ही सोडवा. आता महत्वाचं लक्षात काय ठेवायचं पहा. दिलेल्या करणीचा परिमेयकरण गुणक एकमेव नसतो म्हणजे एकच नसतो. लक्षात ठेवा एखादी करणी दिलेल्या करणीचा परिमेयकरण गुणक असेल तर तिला शून्येतर परिमेय संख्येने गुणून येणारी करणी सुद्धा दिलेल्या करणीचा परिमेयकरण गुणक असतो. ओके. आता उदाहरण 3 दिलेलं आहे. उदाहरण असं आहे पहा. आता आपल्याला सांगितलेलं आहे वर्गमुळात 27चा परिमेयकरण गुणक लिहा. आता वर्गमुळात 27 म्हणजेच त्याची फोड जर केली तर 9 गुणिले 3 म्हणजेच 3 वर्गमुळात 3 असं आपल्याला उत्तर मिळेल. आणि मग 3 वर्गमुळात 3 जर असेल तर 3 वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजेच किती आले 3 गुणिले 3 बरोबर 9 आणि ही परिमेय संख्या आलेली आहे. लक्षात ठेवा ही परिमेय संख्या आहे. म्हणजे वर्गमुळात 3 हा
वर्गमुळात 27 या करणीचा परिमेय करण गुणक आहे. आता इथे लक्षात घेण्याची महत्वाची गोष्ट म्हणजे वर्गमुळात 27 बरोबर 3 वर्गमुळात 3 3 वर्गमूळ 3 म्हणजेच 3 वर्गमुळात 3 गुणिले 3 वर्गमुळात 3 बरोबर 9 गुणिले 3 बरोबर 27 असं आहे. आलं लक्षात? आता इथे म्हणजेच वर्गमुळात 27 या दिलेल्या करणीचा 3 वर्गमुळात 3 हा सुद्धा परिमेय करण गुणक असेल. या व्यतिरिक्त 4 वर्गमुळात 3, 7 वर्गमुळात 3 असे अनेक गुणक आपल्याला मिळतील. पण यापैकी वर्गमुळात 3 हा सर्वात सोप्या पद्धत मांडणीतील परिमेय करण गुणक आहे. आता पुढचं उदाहरण आहे 1/5 या छेदाच्या परिमेयकरण करा. आता 1 छेद वर्गमुळात 5 च्या छेदाचे परिमेयकरण करायचं. आपल्याला हा छेद दिलेला आहे, त्याच्या छेदाचं परिमेयकरण करायचं आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, 1 छेद वर्गमुळात 5 बरोबर 1 छेद वर्गमुळात 5 गुणिले आपल्याला त्याला कशाने गुणावं लागेल, तर वर्गमुळात 5 नाही तर अंशाला आणि छेदाला गुणावं लागेल. मग उत्तर किती येईल, वर्गमुळात 5/5. आता अंशाला आणि छेदाला काय केलं आपण, वर्गमूळ 5 न गुणून घेतलेलं आहे. आलं लक्षात? मग आपल्याला अशा पद्धतीने त्याच्या छेदाचे परिमेयकरण झालेलं आहे. इथे 3/2 वर्गमुळात 7च्या छेदाचे परिमेयकरण करा. आता इथे काय करावं लागेल, आपल्याला गुणावं किती लागणार आहे, तर ह्या वर्गमुळात 7 ने गुणावं लागेल. इथे म्हणजे काय केलेलं आहे, इथे आपल्याला जो दिलेला होता 3 गुणिले 2 वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 7 म्हणजे किती झाले आता पहा. म्हणजे आता किती राहणार आहे तिथे, तर 3 वर्गमुळात 7 आणि 7 दुने 14. याचं उत्तर येणार आहे 3 वर्गमुळात 7 आणि हे 7 झाले 2 गुणिले 7 म्हणजेच किती आले 14. 3 वर्गमुळात 7. इथं काय केलं आपण, वर्गमूळ 7 ने गुणलेलं आहे. ओके. त्यानंतर आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, छेदाचे परिमेयकरण करण्यासाठी परिमेयकरण गुणकाचा उपयोग होतो. कोणत्याही संख्येचा छेद परिमेय संख्या असणे सोयीचे असते. हा महत्वाचा भाग. कोणत्याही संख्येचा छेद परिमेय संख्या असणे सोयीचे असते, म्हणून छेदाचे परिमेयकरण करतात. ओके. आता आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच सोडवणार आहोत. ओके, धन्यवाद.